चिकोडी शहरातील 200 वर्षांचा इतिहास असलेल्या पुरातन श्री दत्त मंदिरात श्री दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी 5:30 वाजता सनई चौघडा, काकड आरती, नित्यपूजा व 8:30 वाजता लघुरुद्र, पवमान, पंचसूक्त अभिषेक, महापूजा, आरती, नैवेद्य. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता कान्हेबुवा यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. 6 वाजता जन्मसोहळा व 7:30 वाजता पालखी सोहळा पार पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी सनई चौघडा, रुद्राभिषेक, महापूजा, 12:30 वाजता आरती, नैवेद्य व दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महापूजा व रात्री पालखी सेवा पार पडली. यावेळी पुजारी श्रीपाद जोशी, रामा भटजी, केदार जोशी, अवधूत जोशी, श्रीहरी जोशी, शिवहरी जोशी व इतरांकडून धार्मिक विधी पार पडला. त्यावेळी चिकोडीसह पंचक्रोशीतील 2 ते 3 हजार भाविक उपस्थित होते. यावेळी दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्ताचा भक्तांकडून जय जयकार करण्यात आला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज दत्त जयंती निमित्त चिकोडी येथील दत्त मंदिरामध्ये सकाळी सनई चौघडा, नित्यपूजा, त्यानंतर लघुरुद्राभिषेक, पवमानाभिषेक, महापूजा, परत संध्याकाळी 6 वाजता कीर्तन आणि जन्मकाळ होतोय आणि रात्री पालखी सेवा होती. त्याचप्रमाणे उद्या रविवार तारीख 15 रोजी सकाळी काकड आरती, परत लघुरुद्राभिषेक, पवमानाभिषेक, पानाची पूजा, दुपारी 12:30 वाजता आरती, नैवेद्य आणि महाप्रसाद होतोय आणि त्यानंतर संध्याकाळी पालखी सेवा होऊन 2 दिवसाचा कार्यक्रम समाप्ती होती. हे दत्त मंदिर जे काय आहे, पूर्वी रघुनाथ नरसिंह मामलेदार यांनी शके 1777 ह्या इसवी सणा दिवशी ह्या शके दिवशी त्या मंदिराची स्थापना केली. ज्येष्ठ वद्य तृतीया म्हणतात त्याला. तर त्या दिवशी देवाची स्थापना केली. हा देवाची स्थापना होऊन 179 वर्ष झाली. तर या मंदिरामध्ये पूर्वापरापासून जसं वाडीचा नित्यक्रम आहे, सकाळी काकड आरती, रुद्राभिषेक, पूजा, पुरस्कार, आरती, नैवेद्य, संध्याकाळी पालखी सेवा, त्याप्रमाणे इथं पण अव्याहतप्रमाणे सुरू आहे. आमच्या भागामध्ये नित्य रुद्राभिषेक होणारं एकच मंदिर आहे की जिथं काकड आरती होऊन रुद्राभिषेक होतोय आणि संध्याकाळची आरती होऊन शेजारती होती. मग या ठिकाणी आमचे सहकारी जे काय आहेत ते भक्तिभावानं पूजा करतात आणि त्यात आमचं कमिटी मेंबर जे काय आहेत, चेअरमन, आमचे बाकी सगळे जे काय आहेत, अगदी उत्साहानं कार्यक्रम करतात. वर्षातून इथं बरेच कार्यक्रम होतात. चैत्र पाडवा, दसरा वगैरे होतोय, गुरुदर्शी होती, नरसिंह सरस्वती, औदुंबर पंचमी, दत्त जयंती असे कार्यक्रम असतात. शारदीय नवरात्र होत असते. त्याप्रमाणे या मंदिरामध्ये वारंवार कार्यक्रम होत असतात. भक्तांना काय भरपूर आहे, भरपूर. दत्त महाराजांनी साक्षात येऊन निर्लेकरांच्या घरामध्ये कुंकवाचा करंडा ठेवून गेला. तो आजही त्यांच्या घरामध्ये आहे कुंकवाचा करंडा. अशा बऱ्याच लोकांना, एक सतीबाईला त्यांनी तिला आशीर्वाद दिले आणि तिचं पण सगळं कल्याण झालं. अशा रीतीने पेशाची बाधा केलेले सगळे केलेले. जसं गाणगापूर आणि वाडी जे काय आहे त्याप्रमाणे इथलं आमचं दत्त मंदिर दत्तस्थान आहे. नमो नमः विश्वद्भ्यो नम आव्यादिनीभ्यो विगन्तिभ्यो योगानेभ्यो सगन्तिभ्यो नमो गणे